नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते. शेतकरी कर्जमाफी कधी होणार आहे? कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी थेट तारीखच सांगितली आहे. नेमकं काय म्हणाले दत्ता भरणे? गेल्या अनेक दिवसापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता मिटणार आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून आगामी वार्षिक आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष कर्जमाफी कधी होणार याकडे लागले होते. तर राज्यातील बळीराजासाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता मिटणार आहे. तर राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. नक्की दत्ता भरणे काय म्हणाले? अहिल्यानगर मधील चौडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री उपस्थित होते. यावेळी भाषण करताना कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी होणार आहे याची तारीखच जाहीर केली आहे. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला आता सुरुवात होणार आहे. तर कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्र देखील आता बँकांनी मागणं चालू केलेलं आहे आणि त्यातच आता सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे सादर होणार असल्याची माहिती काही दिवसापूर्वी समोर आली होती. या प्रक्रियेमुळे राज्यातील 24,73,566 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग आता मोकळा होणार आहे. कधी होणार कर्जमाफी? राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी भाषणात बोलताना सांगितलं की कर्जमाफीच्या निर्णयाबाबत घोषणा करण्याचा अधिकार हा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा आहे. मात्र आज अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना कृषी मंत्री म्हणून या योजनेबाबत मी माहिती देणार आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने असलेल्या योजनेअंतर्गत येत्या 8-10 दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितलंय. 2 लाखापर्यंत होणारे कर्जमाफी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहकारी विभागाने जिल्हा मध्यवर्ती बँका तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केली आहे. संकलित माहितीनुसार कर्जमाफीचा प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यात आलंय आणि 24,73,000 आता शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. दरम्यान राज्यात एकूण 1,33,00,000 शेतकरी असून त्यापैकी सुमारे 24,73,000 शेतकरी हे थकबाकीमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. आणि विशेष म्हणजे सोलापूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि अहिल्यानगर यासह सुमारे 14 जिल्ह्यांमध्ये थकबाकीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झालंय. आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंददायक दिलासादायक बातमी समोर येताना कर्जमाफीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने थेट तारीखच सांगून टाकली की येत्या 8-10 दिवसामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचं त्यांनी संकेत दिले. या संदर्भातली अपडेट्स आपण जाणून घेतली बातम्या 24 तासच्या माध्यमातून. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.